तर मंडळी इथं आम्ही आदिती आणि आम्ही दोघी होळी खेळतोय, होळी नाही सॉरी धुलीवंदन करतोय. कारण तिची खूप इच्छा होती आणि तिला खाली नाही जायचं आणि पाण्याचा पण तसा प्रॉब्लेम आहे. म्हटलं चला थोडंसं तिची इच्छा आहे तर आपण इथं टेरेसवर खेळूया. तर आम्ही खेळतोय. तर बघा, हॅपी होली दादी, हॅपी होली, हॅपी धुलीवंदन, हॅपी होली, हॅपी होली. पाणी पण कुठे मारो आणि मी इथं तिला ना याच्यामध्ये पाणी भरून देते. मोबाईल कडे नाही यायचा. ठीक आहे आणि ते पण शूटिंग करायची जे तुम्ही जास्त वेळ लागेल ना ते जिंकलं डॉच करायचा प्रयत्न. मला काय सांगायचं चॅलेंज, काय चॅलेंज. आणि मंडळी हे दोघं इथं चॅलेंज करतात. काय चॅलेंज आहे? 50 आहेत ना. हां, चॅलेंज काय आहे? चॅलेंज आहे आणि 5-5 लागलाय, 5-5 ठेवा असतील आम्हाला डॉच करायचं आहे. ज्याला शॉट लागला ना ते जास्त शॉट लागला ना दुसऱ्याला 5-5 पिशव्या घेणार ना. हां, तर ना हे दोघं 5-5 पिशव्या घेणार पाण्याच्या ह्या भरलेल्या. आणि ज्याच्या जास्त लागतील ना ते विनर होणार ना. हां ठीक आहे, करा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पूनम या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज हा व्हिडिओ धुलीवंदनचा आहे. तर आम्ही इथं तिघंजण मिळूनच माय लेकरं धुलीवंदन खेळतोय. कारण ना पाण्याचा तर प्रॉब्लेम आहेच, परंतु ना आधी तिला खेळायची होती धुलीवंदन, धुळवड साजरी करायची होती. आणि पण तिला खाली खेळायचं नव्हतं, आमच्यासोबतच खेळायचं होतं. तर म्हटलं चला तिची इच्छा पूर्ण करूया. कारण जर आम्ही खेळलो नसतो ना तर दिवसभर ती अपसेट राहिली असती आणि तिचा मूड पण फ्रेश राहिला नसता. आणि मला पण वाटलं असतं लेकराला खेळायचंय माझ्यासोबत आणि मी खेळे नाही, म्हणून म्हटलं चल. आणि मग नंतर मी तिला वरती घेऊन गेले. मग 11 वाजता आम्ही वरती आलो टेरेसवर आणि एका टपामध्ये एक टपभरच पाणी घेतलं आम्ही आणि तेवढ्यातच आम्ही खेळलो. थोड्या वेळ मी त्यांच्यासोबत खेळले, मुलांसोबत अर्धा तास मी तिथं थांबले आणि नंतर मग मी आले खाली. आणि ते दोघं बराच वेळ खेळत होते, जवळजवळ 1 वाजेपर्यंत ते दोघं खेळत होते. आणि ते खेळल्यानंतर मग खाली आली आणि नंतर मग म्हणती मम्मी खूप मजा आली मला, मी खूप एन्जॉय केलं आणि खूप मग फ्रेश होती, तिचा मूड खूप छान होता. मग ते बघून मला पण खूप बरं वाटलं. आणि मग नंतर खाली आल्यावर जेवण वगैरे केले आणि इतके म्हणजे ती पाय ते दुखायला लागले. मग तिच्या अनिकेत तर झोपूनच गेला आणि ती पण नुसती दिवसभर मग लोळत राहिली मस्त. पण मूड छान होता तिचा मग धुळवड साजरी केल्यामुळं. तर मग अशा प्रकारे आम्ही आमचं छोटंसं धुलीवंदन साजरं केलं. म्हटलं मला ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. कारण ज्या ह्या मेमरीज आहेत ना त्या मला अशा त्या साठवून ठेवायच्यात मेमरीज मुलांसोबतच्या ना. म्हणून म्हटलं चला आपण हा व्हिडिओ छोटासा शेअर करूया तुमच्यासोबत आणि तुम्हाला दाखवूया ते, म्हणून मी हा व्हिडिओ टाकते. तर चला तुम्ही बघा. पालवे साहेबांचं काय चाललंय, इलेक्ट्रिकचं काम खोलायचं चाललंय. म्हणजे आम्ही जे ते बघा हेअर ड्रायर आहे ना, ते हेअर ड्रायर घेतलं होतं. हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे ऑनलाईन ऑर्डर केलं होतं आदितीसाठी. तिने खूप म्हणायची मला हेअर ड्रायर पाहिजे. मग आम्ही ऑनलाईन ऑर्डर केलं. तर त्याची वायर आहे ना खूप छोटी होती. दाखवा हो किती छोटी होती. मग तिला ते असं एकदम जवळ बसायला लागतं. त्या प्लगला लावली का ती खूप जवळ बसायला लागतं.
तर मग ते आता ते खोलतायत आणि त्याच्यासाठी त्या वायर, ही बघा ही मोठी वायर आणली, ती मोठी वायर त्याला जोडायची. बघू किती मोठी आहे ती वायर. आणि आमचे सगळे इलेक्ट्रिकचे कामं सगळे आमचे पालवे साहेब करतात. हे बघा खूप मोठी आहे आता. आता काय आधी ती पूर्ण हॉलमध्ये घेऊन फिरवू शकतीस, एवढी लावतायत आता पालवे साहेब. आणि आमचं समजा मिक्सर खराब झालं तरी आमचं घरीच नीट होणार. परत आत्ता साहेबांनी आमच्या फिल्टरची, आपलं पाण्याचं फिल्टर आहे ना, वॉटर फिल्टर, त्याची पण सर्व्हिसिंग केली घरी. तर असं प्रत्येक काम हे साहेब घरीच करतात, त्यांना येतं पण ते करतात सगळं. आता हे बघा हे कसं खोललं आहे त्यांनी. आता काय करणार तुम्ही याचं? शोल्डरिंग काढायचं इथलं, हां दुसरी वार शोल्डर करायचं. असं का? आणि तुम्ही कसं काय शिकले, कसं काय येतं तुम्हाला? प्रयत्न करायचे काही होय. आणि सगळं करतात हा, सगळं म्हणजे लाईटचं पण. आता आमची एवढी घरातली लाईट ना, लाईटची पण फिटिंग त्यांनी केली सगळी. परत अजून काही मिक्सरचं तर माझं कायम चालू असतं ते. म्हणजे असं आमच्याकडे ते सामानाचं एक किटच बनलं आहे आता, त्यांनी किटच घेऊन टाकलं आहे एक सामानाचं. असं सगळं त्यांना छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे भरपूर, छोटं नाही तर भरपूरच मोठं येतं करता. कसं काय माहिती. मी त्यांना कधी पण विचारत असते, तुम्ही हे कसं काय करता, तुम्हाला कसं काय शिकले तुम्ही? तर मंडळी काय झालं ना, धुळवड खेळल्यानंतर आधी तिचे केस ओले झालते. मग तिने शावर वगैरे घेतलं, केस धुतले, मी तिचे केस धुतले. आणि नंतर मग ते केस सुकवायचे होते, म्हटलं सर्दी वगैरे होईल म्हणून केस हेअर ड्रायरने लवकर सुकून घेऊ. तर पण ती वायर आहे ना, ती खूप छोटी होत होती आणि तिला असं बसायचा खूप कंटाळा आला होता. धुळवड खेळल्यामुळं कंटाळून गेली होती. तर इथं काय केलं, पालवे साहेबांनी लगेच ते खोललं आणि त्याला वायर जोड राहिलेत. कारण मग ती वायर मोठी झाली तर मग मोठी केली ना, तर मग तिला ती लांब जरी बसली तरी ते हेअर ड्रायर यूज करता येईल. म्हणून ते करण्यासाठी लगेच पालवे साहेबांनी ते हेअर ड्रायर खोललं आणि काम चालू केलं, त्याला जोडायचं काम चालू केलं. म्हणजे असं तिच्यासाठी, लेकीसाठी तर ते काही बी करायचं म्हणलं ना लगेच म्हणजे बघत नाहीत की आता कंटाळा आलाय की काय, लगेच घेतात. त्यांना आता झोपायचं होतं दुपारी, पण तरी पण नाही, म्हटले मी अगोदर करून देतो, तिचे केस सुकतील आणि मग मी नंतर झोपतो. मग त्यांनी ती वायर जोडली वगैरे तिचे हेअर ड्रायरने. मग मी तिचे केस वगैरे सुकवले आणि नंतर मग ती झोपली. म्हणजे अशी थोड्या वेळ तिने आपलं एन्जॉय केला थोड्या वेळ. बघा कशी जोडताय, कशी जमतं काय माहिती. डोक्यात लगेच त्यांच्या इमेज तयार होती कसं करायचं. दिदे चिकट टेप आण. दिद्या चिकट टेप दे का बाई. आता तुमची दिद्या सगळ्या घरात फिरून घेऊन ते हेअर ड्रायर. दिद्या चिकट टेप दे ना बाई. ते बघा त्याची जॉईन मी दाखवते तुम्हाला पूर्ण जॉईन केल्यावर. चिकट टेप लावायची पण तिथं आहे ना. काय कशासाठी? ते सेफ्टीसाठी ना. सर्किट होईल ना. अच्छा हां, ते एकाला एक चिटकू नाही म्हणून सर्किट होईल ते म्हणून आहे ना. असं सांगा ना. आणि अजून काय काय येतं तुम्हाला? सगळंच इलेक्ट्रिकचे काम. घ्यायचे का ऑर्डर? मग नको का? आणि हां, आणि साहेबांकडे ऑर्डर द्या कोणाला करायचं असेल तर. आमचे साहेब करून देतील फ्रीमध्ये. तशी ते समाजसेवा करण्यात खूप एक नंबर आहे ना. तर साहेब झाले की नाही तुमचं फिटिंग? झाली ना. तर आमचं फायनली मिशन हेअर ड्रायर सक्सेसफुल. आणि दाखव पालव साहेब किती वायर जोडवली. हे बघा आता खूप मोठी वायर जोडली. आता बघा तुमच्या लेकीला हे करू. वाव. Yeah.
तिचे केस आहे, करा एकदा. हां हां. आणि मंडळी अशा प्रकारे साहेबांनी जुगाड केलेला आहे आणि तो जुगाड सक्सेसफुल झालेला आहे. हे बघा. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. आमचं धुलीवंदन, पालवे साहेबांचा जुगाड, हे सगळं कसं वाटलं ते सांगा. आणि भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. आणि पालवे साहेब, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग, बाय.